लाखो धुळेकरांची तहान अवलंबून असलेल्या बाबळे जलशुद्धीकरण केंद्राची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। जलशुद्धीकरण केंद्राला गळती, मोकाट जनावरांचा मुक्त वावर, सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत झुडपांनी वेढले जलशुद्धीकरण केंद्राला यांसह विविध प्रकारच्या समस्यांनी बाबळे जलशुद्धीकरण केंद्राला घेरले आहे। त्यामुळे लाखो धुळेकरांची तहान असलेल्या बाबळे जलशुद्धीकरण केंद्राची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे का, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप जाधव यांनी उपस्थित केला आहे। आज धुळे शहराला ज्या तापीच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतो अशा बाबळाज या ठिकाणी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी यावेळेस आम्ही भेट दिली तर या ठिकाणी निदर्शनास येते आहे की मागील 8 दिवसापूर्वी ज्या प्रकारे सोनगीर सारख्या नगरपालिकेच्या सोनगीर सारख्या ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीमध्ये मेलेलं डुक्कर त्या ठिकाणी आढळून आलं होतं आणि ते गेले 7-8 दिवसापासून मेलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी होतं। अशा पद्धतीने प्राण्यांचा आज देखील बाबळाज पाणी पुरवठा योजनेच्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस भेट दिली तर या ठिकाणी डुकरांचा सर्रास या ठिकाणी वावर होता। आणि सांगायचं हे की महापालिका ज्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रकल्पावरती जो खर्च करतो, या ठिकाणी सुरक्षेच्या बाबतीत बघितलं तर गेल्या बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी संरक्षण भिंत देखील नव्हती। आता संरक्षण भिंत यांनी या ठिकाणी उभारलेली आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी जे CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त 1 किंवा 2 कॅमेरे हे चालू स्थितीमध्ये आढळत आहेत। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या लाखोच्या वरती लोकांचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो या तापीच्या माध्यमातून आणि बाबळाजसारख्या जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून नागरिकांची तहान भागवणारा, परंतु प्रश्नचिन्ह हा आहे की भविष्यामध्ये महापालिका ही वाट बघते का की या ठिकाणी देखील असे जे मोकाट प्राणी आहेत ते या ठिकाणी सर्रास वावर करतात आणि ते जर वरती चढून या पाण्याच्या याच्यामध्ये पडले किंवा ते मेले तर याच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे। कर्मचारी बिचारे या ठिकाणी रोजंदारी पद्धतीने काम करणारे कर्मचारी आहेत, ते त्यांचं काम चोख करतायत, परंतु आज या ठिकाणी आपण बघू शकता की या पाण्याच्या टाकीला गळती लागलेली आहे आणि जे ठिकाणी पाण्याचा साठा होतो ती पूर्णतः डॅमेज झालेली आहे। आणि जलशुद्धीकरण केंद्र या जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी आजपर्यंत सुरक्षेची कुठलीही यंत्रणा या ठिकाणी नाही आहे। गेटवरती कोणी येतं सर्रासपणे आतमध्ये प्रवेश करतं आहे आणि कर्मचाऱ्यांच्या जीवावरती बेतणारा पण प्रसंग या ठिकाणी उद्भवू शकतो, कारण हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे, इंदोर मुंबई हायवे असल्यामुळे या ठिकाणी असंख्य प्रकारचे वाहनं ये जा करत असतात। त्याचप्रमाणे या ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले गुन्हेगार देखील वावरताना दिसतात आणि म्हणून कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आमच्या जीवावर पण बेतलेले आहे। काही लोक रात्री बेरात्री अचानक येतात, आमच्यावर हमला करतात, अशी परिस्थिती देखील या ठिकाणी घडलेली आहे। तरी मी माननीय आयुक्त ज्या धुळे शहराच्या सर्व प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची त्यांची गरज असताना आज मात्र या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी दुर्लक्ष होतंय का, हा मोठा प्रश्न धुळे नागरिकांच्या वतीनं मी आपल्याला या ठिकाणी विचारतो। तर याबाबत मनपा आयुक्तांना विचारणा केली असता त्यांनी बाबळे जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरावस्थेला दुजोरा देत लवकरच अमृत योजनेतून सुधारणा केली जाणार असल्याची माहिती मनपाच्या आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी दिली आहे। नमस्कार, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाबळ्याचं जे जलशुद्धीकरण केंद्र आहे ते खूप जण आहे, म्हणजे जवळजवळ 80s मधलं आहे, ते 86-87 सालीपासून ती योजना आपली कार्यरत आहे तापीची। तर आता सध्या त्या जलशुद्धीकरण केंद्राचं आणि ओव्हरऑल तापीवरचं जे बाबळे आणि सुकवत या 2 केंद्राचं रिपेअर्स आणि ऑगमेंटेशनचं काम आपलं चालू आहे।
त्याचाच पार्ट म्हणून ते जी इमारत आहे तिथली त्यातली कंपाऊंड वॉल आहे, तिथले जे बाकीचे क्लॅरिफ्लॉक्युलेटर असतील, तिथल्या आतले आपले याचे सँडबेड असतील, तर सगळ्याचे दुरुस्तीची कामं आपली सध्या तिथं चालू आहेत. तर त्यामुळं हे काम या पुढच्या काळामध्ये ते कंप्लीट होईल. तिथलं जनावरांचा आणि याचा हायवेला नजदीक असल्यामुळं बाकीच्या यांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव होता. याचाच भाग म्हणून आपण आता सध्या तिथं कंपाऊंड वॉलचं काम चालू केलेलं आहे. आता पूर्णत्वाला आलेलं आहे ते. तिथले गेट आणि बाकीच्या बसले की आतमधला लोकांचा जो वावर आहे तो सगळा कमी होऊन जाईल. आपण जे जनावरांचं पण बोललात ते तिथे आम्ही वॉचमन आणि बाकीची व्यवस्था करून ते संपू. तिथले CC कॅमेऱ्याचं पण आपलं काम आता पुन्हा नव्याने करायचं आहे. तिथलं ते आधीचे जे कॅमेरे आणि बाकीचे होतं ते नादुरुस्त असल्यामुळं आपण आता ते पुन्हा नव्याने करतो. या योजनेच्या कामाचाच भाग आहे तो. तर ते होईल या पुढच्या 1 महिना 1.5 महिन्यामध्ये. तिथल्या सगळ्या सुविधा आणि तिथल्या बाकीची कामं वॉलफूटवर मार्गी लागतील. अमृत 2मधनं जो आपल्याला निधी मिळाला होता त्यामधून आपण हे काम हाती घेतलेलं आहे. तापी नदीतल्या पाण्याचं बाबळे येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून प्रक्रिया करून धुळे शहराची ताण भागवली जात आहे. मात्र या जलशुद्धीकरण केंद्राची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने विविध प्रश्न निर्माण झाले आहे. अशातच या भागात मोकाट जनावरांचा मुक्त संचार असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे लाखो धुळेकरांची तहान भागवणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची सुधारणा करण्याची मागणी समोर आली आहे. या जलशुद्धीकरण केंद्राची सुधारणा करण्यासाठी गेल्या 10 वर्षांपासून कर्मचाऱ्यांनी विविध प्रकारची पत्रे महानगरपालिकेला पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र गेल्या 10 वर्षात केवळ संरक्षण भिंतीचंच काम झालं असल्याचं समोर आलं आहे. बाबळे जलशुद्धीकरण केंद्र, माझं नाव अरुण राजाराम खैरनार. या ठिकाणी आताच कंपाऊंडचे काम झालेले आहे. महानगरपालिकेतर्फे खिडक्यांचे काम चालू आहे. तर सर्व जुने जे ते दुरुस्तीचे काम चालू आहे. त्यानंतर या ठिकाणी जे पूर्ण ओपन झालेलं होतं, आता सध्याची परिस्थिती महिन्यापासून गेट वगैरे लावून कंपाऊंड तयार करून झालेलं आहे व सोलर पॅनलची व्यवस्था महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. बऱ्याचदा मागणी झालेली आहे महानगरपालिकेजवळ आणि प्रशासनाला सिंदखेडा पोलीस स्टेशनचे बरेच लेटर वगैरे गेलेले आहेत. या ठिकाणी बॉम्ब पथक वगैरे येत राहतात. महिन्या 15 दिवसात त्यांची व्हिजिट होतात सिंदखेडातर्फे. त्यांनी बऱ्याचदा या ठिकाणी व्हिजिट घेऊन महानगरपालिकेला अधिकाऱ्यांशी बोलणं करून भ्रमणध्वनीद्वारे आणि लेखी पत्र इथे देण्यात आलेले आहे. त्या हिशोबाने महानगरपालिकेने आता सध्या कंपाऊंडचं काम पूर्णतः झालेलं आहे. CCTV कॅमेरे लावण्यात आले होते, त्यातले काही 2-4 नादुरुस्त झालेले आहेत. पत्र दिलं का तुम्ही? दिलेले महापालिकेचं काय पत्र तुम्हाला? महापालिकेचं पत्र आलं का रिटर्न तुम्हाला? काही नाही, आम्हाला नाही आले. पालिकेत देण्यात आले. किती वेळा पत्र पाठवले? भरपूर मागणी. किती वर्षापासून? धुळेकरांची तहान अवलंबून असलेल्या बाबळे जलशुद्धीकरण केंद्राची तातडीने सुधारणा करण्याची मागणी समोर आली आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. साक्री तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे पांझरा नदी पात्रात अक्कलपाडा धरणातून 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. पांझरा नदीला पूर आल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पांझरा नदीवरील फरशी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे स्थानिक नागरिकांनी गर्दी करत मासेमारीला ऊत आल्याचं पाहायला मिळालं आहे. तर काही हौशी तरुणांनी देखील सेल्फी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलं आहे. या सर्व नागरिकांना मनपाच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले आहे. साक्री तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे तेथील धरणं ओसंडून वाहत आहे. त्यामुळे त्या धरणाचं पाणी अक्कलपाडा धरणात आल्याने प्रशासनाने अक्कलपाडा धरणातून 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग पांझरा नदीत सोडला आहे.
बाभरेला बऱ्यापैकी पाणी आलेलं आहे. आपला जो खालचा फरशी पूल आहे कालिका देवी मंदिराच्या तिथला, तो आता पाण्याखाली जायचे च्या वर्जवर आहे. आमच्या फायर फायटरची आमची जी आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्ती प्रतिसाद दल आहे आमचा तिथं कार्यरत आहे. परंतु असं निदर्शनाला येतं आहे की खूप मोठ्या प्रमाणावर लोक तिथं सेल्फी काढतायत किंवा मासेमारीसाठी खूप गर्दी केली आहे लोकांनी. दुर्दैवाने तिथं कुठली दुर्घटना होऊ नये याची दक्षता प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे. माझं आव्हान असेल आपल्या माध्यमातून की नागरिकांनी हे जे पुराचं पाणी आलेलं आहे तर या ठिकाणी शक्यतोवर जाऊ नये. आमची यंत्रणा आहे तिथे, पोलीस पण कार्यरत आहेत, परंतु आपण आपला जीव धोक्यात घालू नये. आणि याच्यापेक्षा जास्तीचं पण पाणी यायची शक्यता आहे. त्यामुळं सेल्फी पॉईंट किंवा अजून काही सेल्फी काढणं किंवा असे काही प्रकार आपण करू नये. असं ऐकूनही म्हणजे सांगूनही कोणी त्याच्यावर जर अंमल करत नसेल तर नाईलाजानं आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. त्यामुळं आपल्या माध्यमातून माझं आव्हान राहील की आपण सगळ्यांनी दक्षता घ्यावी. पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन मनपाच्या आयुक्तांनी केलं आहे. मात्र हौशी नागरिकांनी नियमांचं पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील मनपाच्या आयुक्तांनी दिला आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. अक्कलकुवा तालुक्यातील मोठे तोलवापाडा येथील नागरिक आजही रस्त्याच्या मूलभूत सुविधेपासून वंचित आहे. ग्रामीण रस्ते विकास योजनेअंतर्गत मंजूर रस्त्याचे काम वर्षानुवर्षे रखडल्याने पावसाळ्यात जनजीवन विस्कळीत होत आहे. या हलगर्जीपणाचे गंभीर परिणाम आता जीवघेण्या प्रसंगातून दिसून येत आहे. शुक्रवारी रात्री दमनीबाई ओल्या वसावे या गर्भवती महिलेला प्रसूती काळ सुरू झाल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी बांबुलॅन्सची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र रतवाई नदीला आलेल्या पुरामुळे रस्ता पूर्णतः बंद झाला होता आणि त्यांना परत घरी आणावं लागलं. घरातच प्रसूती झाल्यानंतर आई आणि नवजात बाळाला धोकादायक लाकडी पुलावरून चालत पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. या प्रकारामुळे गावातील दळणवळणाच्या दुर्दशेची आणि यंत्रणांच्या उदासीनतेची पुन्हा एकदा वाचा फोडली आहे. 4 कोटींचा निधी मंजूर असतानाही फक्त 700 मीटर रस्ता तयार झाला आहे. उर्वरित रस्त्याचे काम वर्षानुवर्ष प्रलंबित आहे. स्थानिक रहिवासी दिनेश वसावे, गुलाबसिंग वसावे, निमजे वसावे, कालूसिंग वसावे, हुमानसिंग वसावे, मंगल वसावे, धर्मा वसावे आणि चमाऱ्या वसावे आदींनी एकमुखाने प्रशासनाकडे तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे. या आधीही अशाच अडचणींमुळे 3 गर्भवती महिलांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ग्रामीण भागात रस्ता म्हणजे केवळ सुविधा नाही तर जीवनाशी जोडलेली एक गरज आहे आणि ही गरज पूर्ण करणे आता वेळेची गरज ठरत आहे. प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.
शहादा तालुक्यातील वडाळी गावात कानबाई मातेचा पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सलग 3 दिवस शनिवार, रविवार आणि सोमवार गावात सणाचे आणि उत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळाले। या काळात कानबाई माता घरोघरी विराजमान झाल्या होत्या आणि तिच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव उजळून निघाले होते। सणाच्या निमित्ताने गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। वडाळीच्या कुंभार गल्ली, चौधरी गल्ली चौक, गुजर गल्ली, मेन रोड, वडाळी चौक, बजरंग बली चौक या मार्गांवरून डीजे, बँड पथक आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक फिरवण्यात आली। महिला, भगिनी, तरुण तरुणी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रंगबेरंगी वेशभूषा, पारंपरिक नृत्य, भक्तिमय गीते आणि डीजेच्या तालावर ठेका धरत निघालेली मिरवणूक पाहण्यासाठी गावातील प्रत्येक रस्ता आणि चौक उत्साहाने गजबजून गेला होता। या सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कामधंद्यामुळे किंवा शिक्षणासाठी बाहेर गेलेली मंडळी खास या 3 दिवसांच्या सणासाठी गावात हजर असतात। एक वेळ दिवाळी किंवा लग्न सराई चुकू शकते, पण कानबाई मातेच्या रोटासाठी कोणीही मागे राहत नाही, असे भाविक अभिमानाने सांगतात। परदेशात राहणारे अनेक वडाळीकरही या निमित्ताने गावात येतात। सणाच्या काळात गावात जत्रेचेही स्वरूप पाहायला मिळाले। अनेक दिवसांनी भेटलेल्या मित्रमंडळींमध्ये पुन्हा गाठीभेटी झाल्या आणि गावातील उत्साह ओसंडून वाहताना दिसला। शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणूकही दिमागात काढण्यात आली। डीजेच्या तालावर नाचगाणी करत भक्तिभावाने गावकऱ्यांनी कानबाई मातेला निरोप दिला। प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार। साक्री तालुक्यातील बल्लाणे शिवारात एका पट्टेदार वाघाने धुमाकूळ घालत चेतन भीमराव बिरारीस यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये शिरून 50हून अधिक कोंबड्या फस्त केल्याची घटना घडली आहे। सुदैवाने पोल्ट्री फार्ममध्ये झोपलेले रखवालदार आणि त्यांचे कुटुंबीय प्रसंगावधान राखून तात्काळ खोलीत गेल्याने थोडक्यात बचावले। घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। वनपाल रामदास चौरे, वनपाल दयाराम सोनोने, मेजर अनिल घरटे, वनरक्षक माळी, वनमजूर नामदेव पावरा आणि उजेद चौधरी हे घटनास्थळी उपस्थित होते। त्यांनी पंचनामा केला असून प्रथमदर्शनी नागरिकांनी तो पांढऱ्या पट्टेदार वाघासारखा असल्याचे सांगितलं। या घटनेमुळे पोल्ट्री मालक चेतन बिरारीस आणि अविनाश पाटील यांच्यासह स्थानिक शेतकरी घटनास्थळी दाखल झाले होते। काही दिवसांपूर्वी या परिसरात पट्टेदार वाघ दिसल्याचे स्थानिक शेतकरी आणि गावकऱ्यांचे म्हणणे आहे। त्यामुळे आज पुन्हा वाघाचा संचार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। महेंद्र, तू कुठं राहतो? पारगाव। कोण आहे त्या पोल्ट्रीवर? चेतन पाटील। काय झालं मग गावात पाटीलला? यासनी पोल्ट्रीवर मी काम करत रात्री 5 एक वाजता वाघने हल्ला करा आणि बराच काहीतरी पक्षी मार टाका त्याने। मग ते नंतर आम्ही त्या रूम मा पै घेतो वाघना ठसा उमटेलेत मजार। मग ते जसाले पट्टा आहेत त्यांना यावर। मग ते होईन त्यानंतर त्या ज्या वाट्यानंतर तो वनानं ततायनच निघायचा असे निघतो परत जाय वाट आणि पहिलं त्याच्यात रूम मग जशी गया पोरच लावरीस ना। मग तुम्ही मुलं बाळांसह तिथं झोपलेले होते का? आज पहाटे माणसाचा फोन आला मला 5 वाजून 1 मिनिटांनी
की बाबा पोल्ट्रीमध्ये वाघ घुसलेला आहे. तर वाघ जाळी तोडून मध्ये घुसला. ते आणि माणसं जिथे झोपलेले असतात तिथं जवळपास त्यांच्या जवळ अंतरावर वाघ येत होता. त्यांनी पाहिलं, ते घाबरून लगेच ते रूम मध्ये पळाले. त्याचा फोन आला मला. मग फोन आल्यानंतर माझे मित्र आहेत पिंपळनेरचे अविनाश पाटील म्हणून, त्यांना मी फोन केला. मग त्यांना सोबत घेऊन शेडवरती आलो मी. शेडवरती आल्यानंतर मग आल्यानंतर लगेच आपले वन खात्याचे अधिकारी वगैरे ते बी गाडी घेऊन आली. त्यांना फोन करून कळवलेलं होतं. ते आल्यानंतर पाहिलं तर ते ज्या जाळी तोडून मध्ये आलेला होता वाघ, त्या जाळीमधून निघून गेलेला होता. पण तिथं कोंबड्या वगैरे जवळपास 70-80 कोंबड्या अस्ताव्यस्त मरून पडलेल्या होत्या. रक्त वगैरे निघत होतं कोंबडींचं, आणि तो त्या जाळीमधून निघून गेलेला होता वाघ. माणसांना विचारल्याप्रमाणे एकदम पट्टेदार मोठा वाघ आहे. आणि असाच वाघ शेडवरती जवळपास 1 वर्षापूर्वी आलेला होता. तो माझ्या CCTV कॅमेरामध्ये कैद झालेला होता. तेही फोटो माझ्याकडे आता मोबाईलमध्ये सेव्ह आहेत. वन विभागाने या वाघाला तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, साक्री. संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 675वा समाधी संजीवन सोहळा धुळ्यातल्या अहिर शिंपी मंचच्या वतीने मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला आहे. यावेळी शहरातून पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली. सुरुवातीला संत नामदेव महाराज व श्री गणेश यांच्या मूर्तीवर अभिषेक करत पाद्यपूजन करण्यात आले. पुढे पालखी सोहळ्यानंतर महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी अहिर शिंपी पंचचे अध्यक्ष रमेश शिरसाट, उपाध्यक्ष भालचंद्र भांडारकर, माजी आमदार शरद पाटील, माजी महापौर कल्पना महाले, हिरामण गवळी, हिलाल माळी, मनोज मोरे, संजय वाल्ले, मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, धीरज इसे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुषमा सावळे, अरुणा कापडणेकर, ज्योती जाधव यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आराध्य दैवत संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी आज अहिर शिंपी पंच या संस्थेने आयोजन केलेलं आहे. आणि आज इतकं जल्लोषात वातावरण आहे की निसर्गाला देखील आमची दया आली आणि आज आमच्यासाठी थांबले आणि नामदेव महाराजांच्या मिरवणुकीसाठी त्यांनी आम्हाला मार्ग मोकळा करून दिलेला आहे. अहिर शिंपी पंच कायम या कार्यक्रमासाठी उत्साहित असते. या कार्यक्रमाला समाजातील मोठमोठे देणगीदारांनी सहकार्य केलेलं आहे. आमचे सहकारी विजय भाऊ जगताप यांनी देखील आज महाप्रसादाचा लाभची सेवा दिलेली आहे. सर्व इतर समाजातील लोकांनी चांगली देणगी दिलेली आहे. कार्यक्रम जल्लोषात होत आहे. निमडाळ येथील गुरुदत्त भजनी मंडळ यांचं सहकार्य चांगलं असतं. गेल्या 30 वर्षापासून त्यांचं या ठिकाणी भजनी मंडळ चालू आहे. त्याचबरोबर निमडाळ येथील अजून एक शिवभजनी मंडळ यांचं सहकार्य आहे. आमचे हिरामन आप्पा कायम आमच्यासोबत पाठीशी असतात आणि या कार्यक्रमाचं आम्ही चांगलं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी आम्हाला संत नामदेव महाराजांचा आशीर्वाद लाभलेला आहे. याप्रमाणे पुढेही आम्ही असाच कार्यक्रम राबवू. पालखीचा मार्ग आहे. इथून शिंपी भवनपासून सुरुवात होईल. पारोळा रोड मुंदळा मार्केटपासून कोलगल्ली, राम मंदिर आणि इथून सरळ समारोप होईल शिंपी भवनजवळ. सर्वांनी आल्याबद्दल शिंपी संस्थेच्या वतीने अध्यक्ष रमेश भाऊ शिरसाट आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी आभार मानतो. जय रामदेव. प्राध्यापिका सुषमा सावळे, अखिल भारतीय महिला आघाडी अध्यक्षा. आज धुळे शहरात माननीय अध्यक्ष आमचे शिरसाट भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा 675वा समाधी सोहळा या ठिकाणी साजरा करत आहोत. अत्यंत उत्साहात आणि जंगी स्वागत आलेल्या पाहुण्यांचं त्यांच्या हस्ते करण्यात आलं. संत नामदेव महाराजांना या ठिकाणी 675 वर्ष त्या समाधी सोहळ्याला पूर्ण झालेले आहेत आणि त्यानिमित्ताने गावोगावी हे सगळं झालं. परंतु धुळ्यात हे जे सोहळा आहे हा अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. याचं मागच्या बाजूला आपल्याला सगळं दिसते. अत्यंत प्रत्येक कार्यकर्त्याचे लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत.
थोड्या मोठ्या नेत्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांनी धुळेच्या महानगरातल्या प्रत्येकाने या ठिकाणी येऊन माननीय लोकांनी हजेरी पण लावली आणि आमचा सगळ्यांचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला. रमेश भाऊ शिरसाट आणि सर्व अहिर शिंपी पंचायत संस्थेचे कार्यकर्ते यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.